गाणे तरी चांगले असावं. काय आमच्या वारीच्या वाटाने एका चिमुकलीनं गवळण म्हणली हो. त्या चिमुकलीनं म्हणली, गोड वाटली. आता त्या चिमुकलीच्या नादानं कोणी म्हणाले हो. काय व्हिडिओ बघितला, एक एवढी मोठी वादळीच्या वदाडी बाई कोणी बी काही बी करू नये मला. गोंड्याचा फळा तुला खायला देते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते. आणि पोरीनं म्हणलं बिचारीनं गोड वाटतं. तिला लाईक मिळाले, कमेंट्स मिळाले, तिला चॅनलवर घेतलं. तिनं म्हणलं गोड वाटतं, ती म्हणाली म्हणून आपण म्हणू गोड. असे जुने चाली, जुने भाव खरंच गोड होते बघा. मी एखाद्या वेळेस वेळ भेटताना आमच्या गाडी ड्रायव्हरला सांगतोय, जुने भावगीत लाव रे, जुने भावगीत लाव म्हणतो त्याला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे काय महाराज भावगीत आहे तो, काळाला स्पर्श करणारे बघा. काल परवा आमचे गावचे माली पाटील एक्सपायर झाले, वारले. आणि म्हणून ते संगीत भजन त्यांनी आल्या होत्या. रात्रभर जागायचं होतं. काय त्याने काळाला स्पर्श असं भावगीत म्हणलं बघा. सरली प्रीती सरली नाती, सरली प्रीती सरली नाती, खेळच सरला सारा हो, खेळच सरला सारा. गाण्यावर 5,500 रुपये मोतीवर मड्यावर सुटले महाराज. म्हणजे काळाला पाहून गेलो. येईल पाहुणा ये माखरचा, घेऊन जाईल प्राण आमचा, तुकड्या दास म्हणे अंतकाळी, दास तुकड्या म्हणे अंतकाळी, वाची प्रभूशी स्मरा हो, वाची प्रभूशी स्मरा. जुनं कुठं सांगलीला पडलं की नवीनच निघाले. रामकृष्ण जुनं ते सोनं. चला आता अभंग 11:30 कीर्तन 9 ते 11, अर्धा घंटा जास्त झाला. विचार काय आहे तुमचा बाप्पा, आज हरिदिन आहे, एकादशीचा दिवस आहे. पण टाइम झालाय ना, घ्यायचं थोडं. मी तुम्हाला नाराज करीत नाही, तुम्ही केला इशारा जाता जाता लक्ष द्या ना. तुमच्याकडे चांगली पद्धत आहे, तर मला छान वाटते. आता ते तुमच्या घरी आल्यावर तुमच्या घरच्या महिला मंडळी पाया पडल्या, दक्षिणा देऊन, गजूभाऊच्या घरी गेलो तिथं पण दक्षिणा देऊन, पाटलांच्या घरी दक्षिणा देऊन, तिथं जिथं जाईल यांच्या घरी दक्षिणा, तिथं चांगलं वातावरण आहे. असे गाव भेटल्या महिनाभर विनोदाचा भाग सोडा.
गोड गाव आहे. संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ आहे का कल्लोळ आहे? कल्लोळच आहे ना. आपण त्याचं तिसरं चरण आहे आजचं. संत संगे, आता लक्ष द्या, एक 5 मिनिट आहे का. संगतीनं हेच आहे ना चरण. संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा. खरं सांगा, ज्ञानोबारायाच्या सोहळ्यामध्ये खरं सांगू का, त्या दिंडीत दिशा करून देणाऱ्यापेक्षा मोकारी माल जास्त. माफी मागून बोलायलो. मोकारी म्हणजे मोकळी, जी नम्रातच नाही. अरे बगर नंबरचे ज्या दिंडीत माणसं नाहीत, असे 3.5 ते 4 लाख माणसं ज्ञानोबारायाच्या सोबत आहेत. एकही माणूस उपाशी राहत नाही. हे संताच्या संगतीमध्ये सामर्थ्य आहे. ज्ञानोबारायाच्या संगतीतलं सामर्थ्य. जरा पुढे जाऊन बोलू का. मी सांगितलं आपल्या दिंडीवर, फडावर, पंढरपूरमध्ये, पुण्यामध्ये ते बिस्किट वाटू लागले. एक माणूस बिस्किट पुढे, त्याच्या हातात बॉक्स होता. एवढे दलिंदर आपले लोक त्याचा बॉक्स काढून घेतला आणि त्याला ढकलून गेलं. ते नालीत पडलो महाराज, नालीत पडलं. लबाड वाटलं ते भोगाची शपथ. खरंच ते नालीत पडलं. मी बघितलं काय दलिंदर लोक आहेत. म्हणलं प्रेमानं वाटू लागल्यावर हिसकाटून घेतलं, त्याला ढकलून दिलं. वाटणाऱ्याला ढकलून दिलं नालीत. मी त्याला नालीतला हात दिला, वरी ये म्हणलं, दादा तुला ढकलून दिलं की. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. ते काय म्हणलं, महाराज देव द्या मला ढकलून, मला ज्ञानोबारायानं ढकलून दिलं म्हणतो. म्हणलं ज्ञानोबाराया किती प्रेम आहे. म्हणजे त्याला ढकलून दिल्याचा राग आला नाही. की काय म्हणला, मला पण ढकलून दिलं, ज्ञानोबारायानं मला लोटून दिलं, मला ढकलून दिलं. देव द्या मला काय वाटत नाही. संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. अरे साधूचाच धोका. संगतीनं माणसं बिघडत येत, संगतीनं सुधरत येत. जुने लोक म्हणायचे, ढवळ्या शेजारी कवळ्या बांधला. वाण नाही पण गुण लागला. एक राजहंस. राजहंस म्हणजे तुम्ही जर एखाद्या वाटीमध्ये दूध ठेवलं आणि त्या दुधात उगा 1-2 घोट पाणी टाकलं तर राजहंस नुसतं दूध पिऊन घेत होता आणि पाणी जाग्यावर ठेवत होता. राजहंस टाकून बघा, युट्यूबला, गुगलला, इंस्टाला टाकून बघा. राजहंस एवढा चालाक, हुशार. पण ते राजहंस एके दिवशी असं आकाशातून उडत असताना, जात असताना एक झाड दिसलं त्या राजहंसाला आणि त्या झाडावर कावळा बसला होता. कावळा संगत. ते राजहंस त्या झाडावर कावळा जिथं बसला होता तिथं येऊन बसला. कोणाजवळ? कावळ्याच्या जवळ. कावळा काळा आणि राजहंस पांढरा. जवळ येऊन बसला. संगत चुकली. बसताना बसायला नाही पाहिजे होतं, पण बसला. पण ज्या झाडावर कावळा, कावळ्याच्या बाजूला राजहंस बसला होता ना, त्या झाडाखाली त्या प्रदेशाचा, त्या राज्याचा, त्या देशाचा राजा झोपी गेला होता. आराम करू लागला राजा. ते राजा आराम करू लागला. पण त्या झाडाचा असं वारं आलं, हवा आली ना, त्यासाठी फांटे हलू लागले. आणि ते फांटे, झाडाच्या फांद्या हलत असल्यामुळं त्या राजाच्या तोंडावर ऊन पडू लागलं. मला काय सांगायचे लक्षात येते, वारं आलं की झाडाची त्या फांदी हलल्या की त्या अशी फांटी इकडं तिकडं होऊ लागले ना. मग त्या राजाच्या तोंडावर उन्हाची किरण, उन्हाचे काय म्हणतात तुमच्या किरण, ते प्रकाश तोंडावर पडू लागला. हे कोण बघितलं? राजहंसानं बघितलं. आणि राजहंस म्हणला, हवा सुटल्यामुळं, वारं सुटल्यामुळं कोणीतरी विद्वान माणूस खाली झोपलाय आणि त्या माणसाला हे झाड हलायले, फांटे हलायलेत वाऱ्यानं, म्हणून त्याला ऊन लागायले, त्याला किरण पडायले सूर्याचे, ते ऊन पडायले त्याच्यावर, म्हणून त्याची झोप मोडन. म्हणून त्या राजहंस पक्षानं आपले पंख असे पसरिले, आपले पंख असे पांगवले आणि त्या राजावर सावली धरली. पुण्याचं काम केलं का पापाचं? पुण्याचं काम केलं. कोणीतरी राजा झोपलाय, विद्वान माणूस झोपलाय, त्याला ऊन लागू नये, त्याची झोप मोडू नये, म्हणून त्या राजहंस पक्षानं आपले पंख असे पसरिले, असे बाहेर काढले आणि सावली धरली. पण कोणाच्या शेजारी बसलं होतं? कावळ्याच्या.
त्या कावळ्यानं अर्ध्या घंट्यानं राजाच्या कपाळावर प्रसाद ठेवला. प्रसाद ज्याला कळाला त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळालं ते अज्ञान पालक. आणि कावळ्यानं प्रसाद ठेवला आणि कावळा भुरकून उडून गेला. राजाला कपाळावर काहीतरी पडलंय अशी जाण झाली. राजानं डोळे उघडले आणि अशी घाण दिसली कपाळावर पडलेली आणि राजाचं लक्ष गेलं कोणावर? कावळा नाही हो, राजहंसावर. कावळा तो उडून गेला, राजहंसावर लक्ष गेलं आणि राग आला राजाला. अरे हे राजहंसा, मी झोपी गेलो होतो रे, तू माझ्या अंगावर घाण केलीस. त्या राजाच्या जवळ बाण होता हो मुगटकर, त्यानं बाण काढला, भात्या धरला आणि असा बरोबर त्या राजहंसाला बाण सळकन मारला. राजहंसाच्या पोटात बाण लागला आणि राजहंस खाली असं तडकू लागला. तडकू लागल्यावर त्या राजहंसानं राजाला सांगितलं, राजा मी तुला सावली धरली होती रे, मी तुला ऊन लागू नये, उन्हाची किरण तुझ्यावर पडू नये म्हणून मी तुला सावली धरली रे. पण तू सावली धरल्याची सजा मला दिलीस, मला बाण का मारलास? राजानं सांगितलं, बा तू सावली धरलेलं मला माहिती नाही, फक्त माझ्या कपाळावर विष्ठा पडली हे मला कळालं म्हणून मी तुला मारलं. राजहंसानं सांगितलं, ती विष्ठा, ती घाण मी नाही केली, कोण केली? कावळ्यानं केली. राजानं सांगितलं, तू मरत नव्हतास रे, तू कावळ्याच्या संग राहिलास, त्याच्या बाजूला बसलास म्हणून तुझा काटा निघाला. म्हणजे मला काय सांगायचे, संगतीनं आखाडा